नमस्कार, स्वागत आहे तुमचं प्रगती इझी किचनमध्ये। आज आपण अक्षय तृतीया स्पेशल आमरस, त्याला पणसुद्धा म्हणतात, पण आज अखजी आहे तर त्याला आमरस म्हटलं जाते। तर हा आमरस कसा बनवायचा, अगदी पारंपरिक पद्धत आहे, अगदी जुनी पद्धत आहे। वर्षानुवर्ष हा जो आमरस आहे आपण वर्षातून एकदा म्हणजेच अखजीला केला जातो, म्हणजेच अक्षय तृतीयेला केला जातो। तर वेळ वाया न घालवता व्हिडिओला सुरुवात करूया। इथे मी 1 किलो साधारण कैरी घेतलेली आहेत आणि ही कैरी जी आहेत मस्त गावरानी घ्यायची आहेत। आपल्याला स्वच्छ पाण्याने धुवून घ्यायची आहेत आणि नंतर आपल्याला साधारण 15 मिनिट ही पाण्यामध्ये उकळून घ्यायची आहेत। तर ही कैरी आपल्याला साधारण 15 मिनिट पाण्यामध्ये उकळून घ्यायची आहेत आणि उकळून घेतल्यानंतर तोपर्यंत आपण याचं गुळाचं पाणी करून घेऊयात। तर साधारण इथे 2 ते 3 ग्लास पाणी टाकायचं आणि यामध्ये साधारण मी 1.5 पाव गूळ टाकलेला आहे आणि यामध्ये मी 1 वाटी साखर टाकणार आहेत। गूळ आणि साखरचं मिश्रण आपण हे करून घेऊयात। तर नुसत्या गुळाची करायची असेल तर नुसत्या गुळाची सुद्धा तुम्ही करू शकता। तर बघू शकता इथे मी 1 वाटी यामध्ये साखर टाकलेली आहे। मस्त परतून घ्यायचं। साधारण आपल्याला हा पाक व्हायला 15 मिनिट लागतात आणि थोडा घट्टसर पाक आला की गॅस बंद करून द्यायचा आहे, पण पाक व्हायचा आहे। बघू शकता असं परतून घ्यायचं मधामधात आणि तोपर्यंत पाक व्हायला आपण ठेवून देऊ, पण मधामधामध्ये परतून घ्यायचं। याला वाया असं म्हटलं जातं, वाड। तर हा जो वाया आहे याचं खूप महत्त्व असतं अखजीमध्ये। तर हा आमरसमध्ये आपण टाकत असतो। तर तो बारीक चिरून घेतलेला आहे, स्वच्छ पाण्याने तांदूळ धुवून घेतलेले आहेत, 1 वाटी तांदूळ, तसेच यामध्ये वाया आणि 4 ते 5 पानं घेतलेले, त्यावर काट टाकलेला आणि हे पानं जे आहेत बारीक करून घ्यायचे आहेत। अगदी जुनी पद्धत आहे। म्हाताऱ्या बाया हीच पद्धत वापरत होत्या अखजीला जेव्हा आमरस करायच्या, तर याच पद्धतीने त्या करत होत्या। तर साधारण आपल्याला 15 मिनिट यामध्ये पाणी टाकून घ्यायचं आहे आणि 15 मिनिट हे रेस्ट करायला ठेवायचं आहे, म्हणजे वाया आणि पानं हे जे आहे ते मुरून जाणार। तर ही 15 मिनिटसाठी बाजूला ठेवून द्यायची आहेत आपल्याला आणि नंतर 15 मिनिट झाल्यानंतर मिक्सीमधून आपल्याला छान याचं वाटण करून घ्यायचं आहे। तर अशी बारीक मस्त सॉफ्ट अशी पेस्ट करून घ्यायची आहे आणि नंतर गाळणीच्या सहाय्याने आपल्याला हे गाळून घ्यायचं आहे, म्हणजे जी वायाची कण असतात ना ते यामध्ये निघून जाणार। बघू शकता या पद्धतीने असतात। तर पूर्णपैकी व्यवस्थित हे मिक्स करून घ्यायचं, यामधलं पूर्ण पाणी काढून घ्यायचं आणि नंतर हा जो वाया आहे तुम्ही वाळवून ठेवला तरी चालेल, आमरसमध्ये टाकायला तुम्हाला कामी पडू शकते। तर बघू शकता कैरीसुद्धा उकडून झालेली आहेत 15 मिनिट साधारण। तर याचं जो आहे पल्प काढून घ्यायचं आहे, वरचं जे काळा भाग राहतो कैरीचा तो काढून घ्यायचा, म्हणजेच देठ जे आहे ते काढून घ्यायचं आणि कैरी या पद्धतीने पूर्ण आपल्याला काढून घ्यायची आहेत। तर अक्षय तृतीया म्हटलं की स्पेशल हा आमरस जो आहे तो अतिशय चविष्ट लागतो, कारण याची जी कृती जी आहेत अतिशय वेगळी असतं आणि आपण जो पणं करतो त्याची टेस्ट अगदी वेगळी असते, पण ही टेस्ट जी आहे ती वर्षातून एकदाच आपल्याला मिळते, कारण आपण अक्षय तृतीयेला याच पद्धतीने आमरस करत असतो। तर प्रत्येक घराघरामध्ये हा आमरस केला जातो, पण प्रत्येकाच्या पद्धती वेगळ्या असतात, त्यामुळे ही पद्धत जी आहे नक्की तुम्ही करून बघा, नक्कीच तुम्हाला हा आमरस आवडेल। तर बघू शकता या पद्धतीने आपल्याला कैरीचे जे साल आहे त्यामध्ये सुद्धा पाणी टाकून घ्यायचं आहे आणि छान व्यवस्थित पिळून घ्यायचे आहेत। साधारण या प्रोसेसला 4 ते 5 मिनिट लागतात आणि हा आमरस जो आहे फक्त दिसायला कठीण वाटणार, पण अगदी सोपा आणि साध्या पद्धतीने सांगितलेलं आहे। यामध्ये मीठ टाकायचं आणि हे व्यवस्थित पिळून घ्यायचं। तर बघू शकता असा आपल्याला करून घ्यायचं आहे। नंतर रहीने साधारण 2 मिनिट आपल्याला फेटाळून घ्यायचं आहे, म्हणजे यामध्ये गुठल्या असेल किंवा काही तर व्यवस्थित फेटाळून घ्यायचा आणि आपण गुळाचा पाक करून घेतलेला होता तो पाक जो आहे थंड करायला ठेवलेला होता तो यामध्ये गाळून घ्यायचा आहे। बघू शकता या पद्धतीने, म्हणजे त्यामध्ये काही गाळ असेल तो निघून जाणार आणि आपण वाया आणि तांदूळ जे बारीक करून घेतलेले होते त्याचीसुद्धा पेस्ट आपण त्यामध्ये टाकून दिलेली आहे। तर 1 चम्मच तूप टाकलेलं, त्यामध्ये विलायची पावडर टाकलेली आहे आणि नंतर यामध्ये आमरस टाकून घ्यायचा आहे। आमरस टाकून घ्यायचं आहे, बघू शकता या पद्धतीने आमरस टाकून घ्यायचं आहे। तर इथे मी टाकून घेतलेलं आहे, असं मस्त परतून घ्यायचं आहे आपल्याला व्यवस्थित। यामध्ये मुख्य म्हणजे चारोळी टाकली जाते, चारोळीसुद्धा यामध्ये आपण टाकतो, जी बासुंदीला यूज केली जाते तीच चारोळी यामध्ये टाकून घ्यायची आहेत आणि खोबरा किस टाकायचा आहे। खोबरा किस बघू शकता,
तर यामध्ये खोबरा किससुद्धा टाकून घ्यायचा आहे आणि परतून घ्यायचं आहे. साधारण 5 ते 10 मिनिट होऊ द्यायचा. आमरस तयार आहे. तर कशी वाटली रेसिपी कमेंट करून नक्की सांगा. आणि अगदी जुन्या पद्धतीने मी पारंपरिक पद्धतीने सांगितलेली आहेत. नक्कीच चॅनलला सबस्क्राईब करून घ्या. रोज नवनवीन रेसिपीज असतात.